सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप काही झालेलं नाही। हिवाळी अधिवेशनात मंत्री हे बिनखात्याचेच राहिले असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे, मात्र अधिवेशन आटपत आलं असून अजूनही मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालेलं नाही। बिनखात्याच्या मंत्र्यांना खाती कधी मिळणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे। आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 15 डिसेंबरला तब्बल 22 दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। यानंतर 2 दिवसात खातेवाटप केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। पण आज 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, पण अजूनही खातेवाटप झालं नसल्याकारणानं महायुतीत सर्व काही अलबेल आहे की नाही अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत। याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केला होता, त्यामुळे खातेवाटपाला आज तरी मुहूर्त मिळणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आला तरी खातेवाटप अजूनही झालेलं नाही। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मात्र शपथविधी झाल्यानंतर 2च दिवसात खातेवाटप होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, मात्र अजून काही मुहूर्त लागलेला दिसत नाहीये। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय जाधव आहेत, प्रणाली कापसे आणि तुषार उपनवर। सुरुवातीला आपण तुषार उपनवर यांच्याकडे जाऊया। तुषार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 2 दिवसात होईल खातेवाटप, मात्र कुठे अडलंय घोडं? आपण जर पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवडा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाची चर्चा सुरू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये, ती म्हणजे खातेवाटप नेमकं होणार कधी। तर आपल्याला काल जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार भाजपाचं जवळपास खातेवाटप हे पूर्ण झालेलं आहे, शिवसेनेचं देखील खातेवाटप पूर्ण झालेलं आहे। मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून खातेवाटपासंदर्भातली जी यादी यायची आहे ती यादी अद्याप आलेली नाही आहे, त्यामुळे खातेवाटप आपल्याला लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे खातेवाटप येत्या 48 तासामध्ये होईल असं म्हटलं जातं। त्यामुळे आज हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर येत्या 2 दिवसामध्ये जेव्हा सर्व जर आपापल्या मतदारसंघामध्ये जाताना पाहायला मिळतील तेव्हा हे खातेवाटप होऊ शकतं। कारण की यापूर्वी आपण देखील पाहिलं असेल तर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्या कालखंडात देखील दोनच प्रमुख नेत्यांनी जवळपास महिनाभर आपल्याला कामकाज करताना पाहायला मिळालं होतं। त्याचमुळे आपण आता पाहिलं असेल तर आता राष्ट्रवादीमध्ये असलेली अंतर्गत बंडाळी, मध्यंतरी अजित पवार काही जणांची समजूत काढताना पाहायला मिळत होते। भाजपमध्ये जवळपास देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांचं खातेवाटप हे फिक्स असल्याचं म्हटलं गेलं, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील आपल्याला सर्वांची नाराजी दूर करताना पाहायला मिळत होते। त्यामुळे येत्या 48 तासामध्ये आपल्याला हे खातेवाटप पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। हिवाळी अधिवेशन आटपून जेव्हा सर्व मंत्री आणि आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये जातील तेव्हा कदाचित या ठिकाणी राज्यपालांनी ही खातेवाटपासंदर्भातली यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देताना पाहायला मिळतील। त्यामुळे 48 तासामध्ये खातेवाटप होईल असं म्हटलं जातं। बरं, आता आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव नागपुरातनंच आपल्या सोबत आहेत। उदय, अख्खं अधिवेशन संपलं, शिवसेनेचे जे कोणी मंत्री ज्यांनी शपथ घेतली आहे, म्हणजे जे कोणी आमदार ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यांना आता काय आपल्याला गिफ्ट मिळतंय खात्यासंदर्भातलं त्याची उत्सुकता म्हणजे पूर्ण अधिवेशनात होतीच, मात्र आता आणखी किती दिवस थांबायचे? श्वेता, आपण बघितलं की राज्य मंत्रिमंडळ विस्तार जो आहे हे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी झालेलं आहे। मात्र खातेवाटप जे आहे ते अधिवेशन संपेपर्यंत काय अद्याप झालेलं दिसत नाहीये आणि पुढील 48 तासात होईल याची देखील शाश्वती जी आहे ती दिली जात नाही। हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरचं खातेवाटप जे होणार आहे ते प्रचंड लांबलेलं आहे। ते मुंबईत गेल्यानंतरच हे खातेवाटप होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। भाजप असेल, शिवसेना असेल यांचं खातेवाटप जे आहे ती चर्चा पूर्ण झालेली आहे। वाटपाची पूर्ण लिस्ट जी आहे ती पूर्णपणे तयार आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही काहीसं नाराजी नाट्य आहे, त्यांना अजून काही वजनदार खाती हवी, त्यामुळे अद्यापही त्यांची चर्चा जी आहे पडद्यामागे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाराजी नाट्य जे आहे ते महायुतीच्या नेत्यांना पाहावं लागलेलं आहे। काही आमदारांचं त्यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी न घेतल्यामुळे त्यामुळे खातेवाटपामध्ये देखील जे मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांच्यामध्ये देखील काहीशी नाराजी जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि ती नाराजी अधिवेशनामध्ये उघड होऊ नये किंवा अधिवेशनाला त्याच नाराजी नाट्याला सामोरे जाऊ
जाऊ नये या दृष्टिकोनातून ही रणनीती आखल्याची माहिती मिळते आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुंबईमध्ये खाते वाटप जे आहे ते जाहीर केलं जाईल. सर्व जे कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, ते आपल्या मतदारसंघात जाणार आहे. तिथे त्यांना या संदर्भात माहिती मिळेल आणि त्यानंतर ते मुंबईत येतील आणि आपल्या विभागाचा चार्ज घेतील असं सांगण्यात येतं. त्यामुळे एकंदरीत सोमवार किंवा मंगळवारीच खाते वाटप अधिकृतरित्या जाहीर होईल आणि त्यानंतरच सर्व मंत्री जे आहेत आपापल्या खात्याचा चार्ज घेतील. त्यामुळे एकूणच नाराजी नाट्याला कुठेतरी दूर करण्यासाठी माहितीच्या नेत्यांनी ही रणनीती आखल्याची माहिती मिळते. बिलकुल. आता आपण जाऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये अजित पवारांच्या गटात आता काय चर्चा आहे? काय मागण्या आहेत का? कुठल्या खात्यासाठी अडून बसलेत का? दुसरीकडे छगन भुजबळांचं काय? खरं तर श्वेता, आपण जर बघितलं ना तर मुळात तीनही पक्षांच्या वतीने हे सांगितलं जातं की त्यांचं खातेवाटप हे निश्चित झालेलं आहे. कुठली अडचण त्यांच्याकडे नाही आहे. राष्ट्रवादी संदर्भात बोलायचं झालं तर राष्ट्रवादीचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आमचं खातेवाटप ठरलेलं आहे. जुनीच खाती आम्हाला मिळालेली असल्यामुळे आणि एकच वर्षाचा कालावधी बऱ्याच मंत्र्यांना मिळालेला असल्यामुळे त्यांना तीच खाती दिली जाईल. काही खाती मात्र बदलली जाऊ शकतात. इंटरनल चेंजेस जे आहेत ते काही खात्यांमध्ये राष्ट्रवादीच्या होऊ शकतात. परंतु त्याबाबतची सुद्धा संपूर्ण तयारी आमची झालेली आहे. ते कोणाला द्यायचं याबद्दलची माहिती आम्हाला आहे असं सगळ्याच राजकीय पक्षांच्या वतीनं सांगितलं जातं. परंतु खाते वाटप मात्र काही जाहीर केलेलं जात नाही. आपण बघितलं तर प्रणाली, आवाज येत नाहीये. मात्र आपण तीनही पक्षांच्या बाबतीत, महायुतीच्या तीनही घटक पक्षांच्या बाबतीत जर जाणून घेतलं तर अडचण काहीच नाही असं सांगितलं जात आहे वरवर. मात्र तरी देखील अंतर्गत काही मुद्दे आहेत ज्यामुळे खाते वाटप हे अजूनही रखडलेलं दिसतंय. हिवाळी अधिवेशन आज संपत आलं तरी देखील मंत्रिमंडळाचं खाते वाटप काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, मात्र ती डेडलाईन सुद्धा हुकलेली आहे. 2 दिवसात सुद्धा झालं नाही मंत्रिमंडळ विस्तारानंतर. मात्र आता पुढच्या 48 तासात होईल याची देखील शाश्वती नाही. मात्र खाते वाटप हे मुंबईत आल्यानंतरच होईल असं एकूणच दिसतंय. आणखी एक महत्वाची बातमी आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे हे रामगिरीवरती पोहोचलेत. गेले काही दिवस परभणी हत्या प्रकरण गाजत असताना धनंजय मुंडे हे विधान भवनातनं गायब होते आणि आता अजित पवार आणि धनंजय मुंडे हे रामगिरीवरती पोहोचलेत. याच महत्वाच्या मुद्द्यावरती या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणी हत्या प्रकरण गाजतंय. त्यामध्ये धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव जे समोर येतंय, या प्रकरणासंदर्भातच आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट आहे का अशी शक्यता वर्तवली जाते. विधान भवनातनं धनंजय मुंडे हे गायबच होते आणि आता रामगिरीवरती दोन्ही नेते भेटलेले आहेत. धनंजय मुंडे आणि अजित पवार रामगिरीवर पोहोचलेत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त होतीये. त्यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव परभणी हत्या प्रकरणामध्ये पुढे येत असताना धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आलेले आहेत. विधान भवनातनं तर ते गायबच होते आणि आता ते अजित पवारांच्या भेटीला गेलेत.